नमस्कार. संगीत दर्शन सादर करीत आहे संगीत क्षेत्रात अनमोल कार्य करणाऱ्या अंध कलाकारांची ओळख करून देणारा कार्यक्रम स्वर आले जुळूनी. स्वर आले जुळूनी. स्वर आले जुळूनी. स्वर आले जुळूनी. जुळल्या सगळ्या त्या आठवणी. स्वर आले जुळूनी. जुळल्या सगळ्या त्या आठवणी. स्वर आले जुळूनी. स्वर आले जुळूनी. स्वर आले जुळूनी. नमस्कार मित्रांनो, स्वर आले जुळूनी या आपल्या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आतापर्यंत ती 3 पुष्प आपण ऐकलीत, 3 कार्यक्रम आपण ऐकलेत आणि प्रत्येक कार्यक्रमातून काही ना काही आपल्याला शिकायला मिळाले. पण आजचा कार्यक्रम हा आगळा वेगळा आहे, कारण या कार्यक्रमात आपल्याला काहीतरी शिकायचं तर आहेच, पण संगीतातलं मर्म, त्यातलं रहस्य काय असतं, एखादं गाणं निर्माण कसं होतं आणि गाणं निर्माण होण्यापूर्वी काय 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 करावं लागतं, या सगळ्या बारकाईच्या गोष्टी आज आपण समजून घेणार आहोत. आज आपल्या सोबत आहेत रवी पोवळे सर. तर संगीत दर्शनच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये पोवळे सरांचं आपल्याला मदत असते. आपल्याला त्यांच्या सौजन्याने आपण बरेच कार्यक्रम आजपर्यंत करून नेलेत, जसं गीत संवाद असेल किंवा आणखी बरेच कार्यक्रमामध्ये श्रावण गाणी असेल. प्रत्येक कार्यक्रमामध्ये पोवळे साहेबांची आपल्याला मदत असते आणि या सर्व पार्श्वभूमीवर आपण आज त्यांच्या कलेचा आस्वाद, त्यांच्या गप्पांसह आणि त्यांच्या आयुष्याच्या थोड्याशा आठवणींसह आपण घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार सर, आपण साधारणपणे स्वर आले जुळून हा कार्यक्रम आज 4था भाग आहे या कार्यक्रमाचा. आणि या कार्यक्रमामध्ये आपण जे काय संगीत क्षेत्रात जे काम करीत आहात त्याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. पण त्याआधी मला जाणून घ्यायचं इच्छा आहे की आपल्या बालपणीबद्दल, म्हणजे आपलं बालपण कुठे गेलं आणि कसं कसं होतं आपलं बालपण. पहिली गोष्ट मी सांगू इच्छितो की मी काही क्लासिकल वगैरे असं शिकलेलं नाही. नाही, थोडासा वेस्टर्न शिकलो आणि हे केलं. पण बालपणी मी आम्ही गिरगावात राहत होतो मुंबईमध्ये. तर मला म्युझिकची खूप आवड नव्हती, पण असं काय म्युझिक शिकावं किंवा ह्याच्यामध्ये आपण काहीतरी करावं असं काही नव्हतं. जेव्हा मी लहानपणी सायटेड स्कूलमध्ये 3री मध्ये होतो तेव्हा मला दिसायचं म्हणजे थोडं कमी झालं. मग कंप्लेंट करायला लागले की घरी की याला दिसत नाही, तर तुम्ही काहीतरी उपाय करा किंवा काहीतरी करा. मग वडिलांनी खूप डॉक्टर वगैरे केले, पण त्यांनी काही उपयोग झाला नाही. मग शेवटी एका डॉक्टरनी सांगितलं की तुम्ही ब्लाइंड स्कूलमध्ये टाका. मी VM व्हिक्टोरिया मेमोरियल स्कूलमध्ये शिकलेला मुलगा आहे. तर त्या आम्ही शाळेत गेलो. तिकडे आपल्याला म्युझिक शाळेमध्ये, प्रत्येक शाळेमध्ये म्युझिक शिकवतात माहिती आहे ना. तसं मला तिकडे थोडंसं आपल्या वर्ग असल्यामुळे तिकडे जाऊन शिकायला लागायचं संगीत वर्गामध्ये. तर मी म्हणजे तसं मला थोडंसं आवड होती की रिदम वाजवायची, तबला बिबला वाजवायची वगैरे 4थी 5वी पासून. मग लहानपणी कसं झालं की मला आता 4 आणि आम्ही 5 जण आणि कमवते वडील एकटेच. त्यामुळे मला बाहेर शिकायचं असताना त्यामुळे मला शिकता नाही आलं. म्हणजे बाहेर आपण क्लासेस वगैरे करतो की नाही म्युझिकचे वगैरे, तर वडील ते नाही म्हणायचे. पण शाळेमध्ये थोडासा तबला शिकलो होतो आणि नंतर मी भारतीय विद्याभवन मध्ये कसं बसं जॉईन झालो तिकडे शिकण्यासाठी तबला लहानपणी. पण नंतर वडील फी द्यायचे बंद झाले की आता बस झालं, हे ठेव असं. म्हणजे त्यांना एवढं हे नव्हतं, कारण एवढा खर्च करणं वगैरे त्यांना जमायचं नाही.
बरोबर. मी तिकडे पहिल्यांदा 4-5 वर्ष तबला शिकलो. अच्छा, आणि किंवा आपल्याला शिकवायला कोण होतं म्हणजे? विनायकराव विंगळे म्हणून सर होते तिकडे. अच्छा अच्छा ते अच्छा. झाकीर हुसेन अल्लार खानचे स्टुडंट होते. अरे वा. हा. ते शिकवायचे. अच्छा अच्छा. म्हणजे असं माझं. आणि नंतर VM स्कूलमध्ये होतो त्यानंतर मी 6वी पासून सायटेड स्कूलमध्ये आलो. अच्छा अच्छा. सायटेड स्कूलमध्ये आर्यन एज्युकेशन सोसायटी हायस्कूलमध्ये मी 10वी केली. बर. परत 10वी नंतर माझा आमचे सर होते तबल्याचे, ते वारले. अरे. आणि त्याच्यानंतर मला ते काय झालं, नवीन सर आले ते तबला शिकवायला आले. मी एवढे 4-5 वर्ष तबला शिकल्यानंतर नवीन सर आले ते मला पहिल्यापासून शिकवायला लागले. बरोबर. मग म्हणजे असं वाजव, तसं वाजव, असं तसं ते. मग तो माझा मूडच गेला तबल्याचा. मी तेव्हा 10वी नंतर तबला शिकणंच बंद केलं, क्लास सोडून दिला. आणि असं माझं 10वी पर्यंत शिक्षण झालं. 10वी नंतर वडील म्हणाले की आता बस झालं शिक्षण तुझं, क्या बात आहे. म्हणजे आता एवढी कॉलेजची फी कुठे भरणार आणि तू काय करणार पुढे, त्यांचं असं असायचं तेव्हा. अगदी अगदी. हो. मग म्हणजे त्यांच्या पुढे यांच्यात ऍक्च्युली त्यांच्या दृष्टिकोन ते बरं होतं. आत्यांचे लग्न, मुलांची बहिणींचे लग्न वगैरे सगळ्या सगळ्या बरोबर सगळ्या बरोबर. गोष्टीचा खर्च आणि ते. तर मग शेवटी मग मी कॉलेज माझं स्कॉलरशिपनी केलं. अच्छा. म्हणजे मला इकडून तिकडून स्कॉलरशिप मिळाली, कॉलेज केलं 10वीला. पण त्या काळामध्ये म्युझिक असं माझ्या असं काही ह्यातच नव्हतं की आपण म्युझिक करावं किंवा काय करावं. अच्छा. फक्त तबला एक शिकायचं तेवढंच, फक्त एक आवड म्हणून थोडीशी काहीतरी बरोबर. तेवढीच होती. अगदी. हो हो. बाकी 10वी नंतर मग म्युझिक क्लास पण बंद झाला हम्म. आणि सगळंच बंद झालं. मग कॉलेज फक्त करत होतो मी. अच्छा. सर आपल्याला जसं आपण सांगितलं की आपण आपल्या घरामध्ये आपण एक 4 आत्या आणि आपण 5 आहे. आपल्याला हम्म. भाऊ बहीण वगैरे कोणी नव्हतं, म्हणजे असं कोणी नव्हतं? नाही, मला आम्ही 5 जण, सगळे अच्छा मी मिळून 5 जण. मला 2 बहिणी, 2 भाऊ, असे मला अच्छा 5 जण आणि प्लस 4 आत्या. अच्छा. अच्छा. असं मोठं फॅमिली होते. असं. आणि वडील कमवते एकटेच होते. बरोबर. त्यामुळे मला म्युझिक शिकण्यासाठी किंवा कशासाठी, आणि तसं म्हटलं तर मला त्यावेळेला म्युझिक शिकणं ही आवड पण नव्हती. नाही ना. पण खूप असं काही नव्हतं. त्यामुळे बालपणी मला म्युझिक असं नाही मिळालं काही फक्त. मिळालंच नाही. म्हणजे असं तबला शिकत होतो ते पण, त्यात पण एक गंमत झाली होती की मी जेव्हा 7वीत होतो, हम्म. म्हणजे 5वी 6वी 3 वर्ष मी तबला फी भरली. नंतर फी भरायचं बंद केलं 7वी मध्ये. अच्छा. 8वी मध्ये फी भरायचं बंद केलं. मग मी क्लासला पण बंद केलं जायचं. अरे बापरे. तर मग वडील म्हणाले आता तू फी नाही. आता त्या काळात ₹75 फी होतो 86-7 मध्ये. 86 बापरे. हा, 75 भारतीय म्हणजे फारच. विद्याभवनमध्ये ₹75 फी होती. ती भरपूर फी होती ना त्या हो, मानाने. त्या काळात 75 खूपच होते हा. अगदी. तर मग मी बंद केलं साधारण 8वीत असताना. अच्छा. तर माझे सर मला जाम प्रेम करायचे, म्हणजे खूप शिकवायचे, असे बसून वगैरे असं तबला शिकवायचे तेव्हाचे. अच्छा. मग ते मी येत का नाही, मी येत का नाही असं करून 2-4 महिन्यांनी, 4-5 महिन्यांनी मला एका स्टुडंटला घरी पाठवलं माझ्या, अच्छा अच्छा. की हा काय येत नाही बघ जरा, काय येत बरं नाही. नाही, आजारी नाही किंवा काय प्रॉब्लेम आहे घरचा वगैरे असं. तर मग मी त्या मुलाबरोबर परत गेलो क्लासला, सरांना भेटलो. हम्म. म्हटलं सर असं असं झालं की वडील मला फी द्यायला तयार नाही, मला यायला लाज वाटते इकडे अशी. बरोबर आहे. मग त्या काळात ते दिनकर कैकणी सर होते, तुम्हाला माहिती असतील, हो हो गायक. हो हां, मोठे काय काय ते पंडित दिनकर क्रिकेट. तिकडे त्या क्लासचे प्रिन्सिपल होते. अरे बापरे. त्यांच्याकडे पण तर मला घेऊन गेले ते, की हम्म. असा मुलगा चांगला शिकतो, तबला वगैरे वाजवतो वगैरे असं तसं. तर मग ते म्हणाले काय घाबरू नको, तू क्लास चालू कर आणि हम्म. फी नको देऊ, अरे वा, बघा पण किती तू म्हणजे चालू. कसं हां. असतं, म्हणजे आपलं भाग्य जर आपलं आलं तर चारी बाजून येतात ती. पण त्या काळात काय झालं, आम्ही 4-5 स्टुडंट असे होतो की ते सरांच्या फेव्हरेटमध्ये किंवा सरांना आवडत होतं वगैरे असं तसं. तर बरोबर. आम्हाला क्लास टू क्लास नाही, तुम्ही कधी पण येऊन बसा, कधी पण शिका, चावी तुमच्याकडे असणार, तुम्ही बसा, असं असं झालं. अच्छा तर अच्छा. आणि त्याचा एक अजून एक फायदा झाला की कैकेनी सरांनी जे ब्लाइंड स्टुडंट इतर पण होते त्या हम्म. लोकांना पण फ्री करून टाकलं. अरे बापरे, बघा. हां, बापरे. त्या त्या फायद्याचा म्हणजे मी असं हे केल्यानंतर
त्या काळात इतर मुलं पण येत होती, माझ्याकडे जास्त नव्हती, 1-2 वगैरे होते, अजून एक मुलं, हो पण ते तबला नव्हते शिकत, बाकी शिकत होते. पण मग त्यांना पण फ्री करून टाकलं, म्हणजे हँडिकॅप लोकांना फ्री असं त्यांनी करून टाकलं तिकडे. करून टाकलं त्यांनी. हा, मस्त. मग मला नंतर मग 2-3 वर्ष काही प्रॉब्लेम नाही आला शिकण्यासाठी. अच्छा. हा, पण ते सर मी 10वी नंतर ते वारले, मग त्यामुळे मग तबलाच माझा बंद झाला नंतर शिकायचा. कारण ते मग दुसरे सर आले, शिरसाट सर होते, त्यांनी मला पहिल्यापासून शिकवायला सुरुवात केली. तर मग आमच्या सगळ्यांचा, तिघांचा चौघांचा जो मूड होता तो निघूनच गेला. निघूनच गेला. मग 10वी नंतर माझा तबला जो बंद झाला तो बंदच झाला. बंदच झाला. असं. तर आपल्याला कंपोजिंग येतं किंवा आपल्याला गाणं कंपोज करता येतं, याची जाणीव कधी झाली? नाही, जाणीव असं म्हणण्यापेक्षा काय माहितीये का, मी जेव्हा म्हणजे तबला सोडून दिला नंतर मी, म्हणजे कसं झालं ते, ऑर्गन माझ्या हातात आलं, त्याच्यामध्ये पण थोडी हिस्ट्री आहे, आणि नंतर मग कंपोजिशन करायला सुरुवात ना. अरे वा. हो, हो. ऑर्गन म्हणजे मी आता तबला वाजवतो, काय 4-5 वर्ष शिकलो म्हणजे मी कोणी सॉलिड तबला वाजवतो असं मला वाटायचं तेव्हा. तर कॉलेजमध्ये असताना मला ऑर्केस्ट्रामध्ये किंवा आमच्या सांस्कृतिक ज्यामध्ये मला तबला वाजवायला घ्यायचेच नाही. अरे बापरे. नाही म्हणे, तू नको वाजव. अर्थात त्यांच्या दृष्टिकोन ते बरोबर होतं. बरोबर होतं. आपण क्लासिकल वाजवणारे, लाईट त्यांच्या वाजवणारे वेगळे असतात, असं सगळं फरक पडतो तो. बरोबर. तो ऑर्गन वाजवणारा मुलगा होता ना, त्याची मला आवड निर्माण झाली की आपण पण ऑर्गन वाजवू. मग ते पेटी होती आमच्याकडे, ती पेटी घेतली, वाजवायला सुरुवात केली. म्हणजे आमच्या कॉलेजला एक मुकेश परमार नावाचा माझा रुद्रराज मंगळकडे शिकत होता तो त्यावेळेला, त्याची बायको पण, ती मला, मग ते दोघे जण आले ना की एक म्युझिक रूम मध्ये मला बोलून घ्यायचे, मग मला कॉर्ड्स शिकवायचे, मग प्रॅक्टिस कशी करायची शिकवायचे. साधारण 1-1.5 वर्ष ते येत होते. असं मग मी त्याळात म्हणजे ऑर्केस्ट्रामध्ये वाजवूया असं खूप मला वाटायला लागलं. मग 10वी BA मध्ये असताना मी मराठी ऑर्केस्ट्रा केला होता कॉलेजला. अच्छा. कॉलेजला मराठी ऑर्केस्ट्रा केला, तेव्हा मग जेव्हा मी ऑर्गन वाजवला होता तेव्हा BA ला असताना, मग तेव्हा इतर लोक होते ते वाजवणारे बाहेरचे होते. पण त्याला ऑर्गनला जे आपल्याला कॉर्ड्स वाजवावे लागतात, कॉर्डचं शिक्षण तुम्ही कसं घेतलं, कोणाकडून घेतलं? म्हणजे नाही, बेसिक त्या मला परमाने शिकवलं, थोडी मी प्रॅक्टिस केली असं त्यांनी शिकवण्याप्रमाणे. पण काय माहितीये, म्हणजे सांगतो अजून एक की मी जेव्हा लास्ट इयरला मी ऑर्केस्ट्रा केला, तेव्हा बाहेरची लोक त्यांनी मला बोलवायला सुरुवात केली. मग मला अडचण झाली की आपण काय करायला पाहिजे. त्या लोकांनी मला वाजवायला शिकायला, मग कॉर्ड्स कसे वाजवायचे. मग मी तेव्हा पण सुरुवात केली की भरपूर ऑर्केस्ट्रा बघायचे, दररोज कुठे ना कुठे असेल तिकडे ऑर्केस्ट्रा बघायला जायचं. त्या काळामध्ये ऑर्केस्ट्रा भरपूर व्हायचे ना. मग कीबोर्ड वाजवणारे कसे वाजवतात, काय कॉर्ड्स वाजतात, कसे वाजवतात, हे ऐकून मग घरी येऊन ते आपण प्रॅक्टिस करायचो. मग हळूहळू मला ते कॉर्ड्सचं थोडं समजायला लागलं की आपण कसे वाजवायचं. असं कोणीतरी माझा मित्र पियानो वाजवायचा, त्याच्याकडे जाऊन थोडं शिकलो, असं तसं. पण आर्थिकदृष्ट्या आपल्याला अशी हे नव्हतं की आपण जाऊन क्लासेस करूया वगैरे काय. पण मी त्या काळामध्ये कॉर्ड्सची वगैरे ह्याची वगैरे प्रॅक्टिस रात्र करायचो की मला वाजवायचं असं करून. चांगली बुद्धी दे सांगतो आपण ज्याला, रोज चांगली बुद्धी दे सांगतो आपण ज्याला. सांग ना ग आई कुणी पाहिलंय त्या देवाला, सांग ना ग आई कुणी पाहिलंय त्या देवाला. रोज चांगली बुद्धी दे सांगतो आपण ज्याला, रोज चांगली बुद्धी दे सांगतो आपण ज्याला. कुणी पाहिलंय त्या देवाला, सांग ना ग आई कुणी पाहिलंय त्या देवाला.
सुद्धा शाळेतही जावं लागतं का ग? त्याला सुद्धा शाळेतही जावं लागतं का ग? आमच्या एवढं मोठं दप्तर न्यावं लागतं का ग? आमच्या एवढं मोठं दप्तर न्यावं लागतं का ग? दरवर्षी पास व्हावं लागतं का ग त्याला? दरवर्षी पास व्हावं लागतं का ग त्याला? सांग ना ग आई, कुणी पाहिलंय त्या देवाला? सांग ना ग आई, कुणी पाहिलंय त्या देवाला? एक छोटासा प्रश्न विचारतोय खरं म्हणजे, एक जिज्ञासा म्हणून, की आपण एखादा कॉर्ड चेंज करताना, मग तो मेजर कॉर्ड असेल, मायनर कॉर्ड असेल, हे चेंज करताना आपण इन्स्ट्रुमेंट सह त्याचा इन्स्ट्रुमेंटला मिक्स करून आपण त्याचं व्हायलिन सोबत स्ट्रिंग लावून करतो, हे की नाही? ते जसं गाण्यात असेल त्या पद्धतीने आपण ते वाद्य त्याला ऍड करतो. तर हे ऍट ए टाइम आपल्याला ते सापडलंही पाहिजे. ते कसं आहे, आता कॉम्बिनेशन म्हणतात, त्या लेअर म्हणतात. त्याचा पुढे मी नंतर थोडं शिकलो, कॉम्बिनेशन कसं करायचं, काय करायचं. आता आपण ज्या म्हणजे गाणारे लोक गातात, कोणत्या सुरामध्ये गातात आहे, बरोबर, आणि ते गाणं आता समजा भूपमध्ये असेल, सारेगपध साधा पगारेचा, तर आपल्याला त्याला म लावून चालणार नाही, आहे की नाही? पण तसं इंग्लिशमध्ये काय असा नियम काही नाही आहे. असा नियम नाही. सागा प पण लावून मधसा, पण तिकडे सौंदर्य आता ते दिसलं पाहिजे त्याचं. म्हणजे कॉर्ड्स हा कसा आहे, कॉर्ड्स वाजवणं हा, एखाद्या टीचरनी 10 मुलांना सांगितलं की घराचं चित्र काढा, तर एक मुलगा नुसता चौकोन घर काढेल, दुसरा मुलगा त्याकडे बाजूला झाडा काढेल, तिसरा मुलगा डोंगर काढेल. असं म्हणजे सुशोभित कसं करायचं, प्रत्येकाच्या ह्याच्यावरती आहे की मी आज कॉर्ड्स वाजवले ते दुसऱ्यांनी वाजवेल असं काही नसतं त्याच्यामध्ये. म्हणजे असं काही नाही आहे की त्याची प्रतिभा शक्ती काय आहे लोकांची, त्याप्रमाणे कॉर्ड्स प्रत्येकाचे निघू शकतात. पण असं आहे, कॉर्ड्स वाजवायचं म्हणजे म्हणजे गाणारे कोणत्या, म्हणजे सारेगप गरेचा सारेगरेचा वाजवला की तो मेजर्स लागणार. गप धसा धग गायला की समजा तो त्याचा बी फ्लॅट लागेल किंवा सी शार्प लागेल, तो असं पण तो जाणून घ्यायचा असतो. त्याच्यामध्ये त्याचं सौंदर्य कसं वाटेल ते बघायचं असं. कॉर्ड्सना असं काही खास असं खूप असा नियम नाही त्याच्यामध्ये, कुठचा कॉर्ड्स पाहिजे किंवा काय पाहिजे असं खास बांधलेला नियम नाही. आपल्या रागामध्ये कसं नियम आहे तसं नियम नाही. आपण भूप रागामध्ये म लावला, यमन रागामध्ये शुद्ध म लावला, कोमल गला, तर तो राग बदलतो किंवा काहीतरी तो राग विस्कळीत होतो ना. तसं त्याच्यामध्ये काय हे नाही, त्याचं सौंदर्य कसं वाढवायचं हेच कॉर्ड्स मध्ये आपल्याला ऐकून बरं वाटतं का, असं आहे. हेच दाखवायचं असतं. कॉर्ड्स मध्ये कुठचे नियम असं ठरलेले नाहीये की कुठचे वाजला पाहिजे. कॉर्ड्स मध्ये आता मेजर, मायनर, 7, ऑगमेंटेड, मेजर 7, मायनर 7 असे भरपूर प्रकार आहेत त्याच्यामध्ये. ते आपण वाजवताना ते सौंदर्य वाढतं हेच बघायचं असतं त्यामध्ये. सुरुवातीला आपल्याला कंपोजिशन मध्ये काही चुका झाल्या असतील, है ना, तर त्या चुका तुम्हाला आज जाणवतात का? म्हणजे की आपण पहिल्या कार्यक्रमात ही चूक केली होती, तर ही आपण आज तुम्हाला कुठे असं जाणवतं की पूर्वीच्या आणि आजच्या आपल्या प्रगल्भतेमध्ये काही फरक पडलाय असं, किंवा आपल्याला फरक म्हणजे कसं, आता शेवटी ना आपण कंपोजिशन करतो म्हणजे आपली प्रतिभा शक्ती किंवा आपण जे सुचतं आपल्याला ते मेन असतं की आपल्याला असं इकडे म्युझिक पाहिजे, तसं म्युझिक पाहिजे. पण ते पूर्वी मी करायचो त्या ऑर्गनवरती सिक्वेन्सिंग करायचं 16 ट्रॅकमध्ये. मग त्याच्यामध्ये लिमिटेशन पडायचं की 16 ट्रॅकपेक्षा जास्त वापरू शकत नाही, किंवा त्यांची मेमरी असायची, एवढीच मेमरीच्या पुढे ते रेकॉर्ड व्हायचं नाही. मग त्याच्यात आपण तेवढ्या मेमरीमध्ये बसवायचं. आता परिस्थिती अशी झाली की कॉम्प्युटरवरती करतो आम्ही. कॉम्प्युटरवरती तुम्हाला पाहिजे तेवढे ट्रॅक्स मिळतात आणि पाहिजे तेवढी मेमरी मिळते, आणि प्लस ह्याच्यामध्ये काय टोन्स पण डेव्हलप मिळतात. आता पूर्वी जे ऑर्गन मधले टोन्स आहेत तेच वापरता येतात.
आता तुम्हाला वाटेल ते टोन्स, म्हणजे तुम्ही म्हणाल तर ओरिजिनल टाईप असे टोन्स मिळतात. पण हे सगळं तुम्ही तुमच्या घरी कंपोज करतात, मग हो. यासाठी तुम्ही कुठलं सॉफ्टवेअर वगैरे घेतलेत का? म्हणजे कसं कॉम्प्युटर तुम्ही कसं केलंय डेव्हलप? नाही, ह्याच्यामध्ये ना कॉम्प्युटरमध्ये रिपर नावाचं एक सॉफ्टवेअर आहे. अच्छा ते आपल्यासाठी एक्सेसिबल आहे. अच्छा, ब्लाइंड लोकांचे टॅप्स हा, तर त्याच्यामध्ये तो सगळं बोलतो, बार किती, बीट किती, म्हणजे किती आवर्तन झाले, किती किती बीटवर आपण आहोत, कुठे आहोत, सगळं इन्स्ट्रुमेंट कोणता आहे ते सगळं तो दाखवतो, म्हणजे असं बोलतो. म्हणजे असं ट्रॅक कितवा नंबर आहे, ट्रॅक आपण वापरतो तो किती किती नंबर आहे, त्यामध्ये आपण कुठे पोचलो ते सगळं सांगतो तो. विशेषतः आपले कंपोजिशन, आपण संगीत दर्शन मी बरंच ऐकत असतो, आणि प्रत्येक कंपोजिशन मध्ये मला एक जाणवतं की विशेषतः मदन मोहन आपल्याला जवळचा वाटतो किंवा आर डी बर्मन. तर याच्यामध्ये विशेषतः आपण जरा आपल्या आणि की हार्ट सुनी किंवा लग जा गले सारखी गाणी, किंवा एक आपण फॅन्टसी सॉन्ग म्हणतो की त्या टाईपची संगीत द्यायला म्हणजे थोडं कठीण असतं, किंवा ती कॉर्ड आपल्याला अगदी परकड बसली पाहिजे. तर यासाठी काही व्यवस्था आपल्याला करावी लागते का आधी संगीतकार दृष्टिकोनातून बॅकग्राऊंड म्युझिकसाठी? नाही, बॅकग्राऊंड म्युझिक कसं आहे, आता तुम्हाला माहिती आहे ना, कसं असतं, आता जुनी गाणी ऐकतो आपण मदन मोहनची ऐकतो किंवा आर डी बर्मनची ऐकतो. जास्त करून मदन मोहनचं कसं आहे, म्हणजे तुमचं गाणं एक चालू आहे पण मागे बॅकग्राऊंडला वेगळं गाणं व्हॉल्यूमवर चालू असतं. एक्झॅक्टली मला हेच विचारायचं होतं. बरोबर, तर ऑब्लिगेटो त्यांचे वेगळे चालू असतात. पण ते ऑब्लिगेटो म्हणजे ते कॉर्ड्स प्रमाणे ते ऑब्लिगेटो किंवा त्या गाण्याला साजितो सेकंड नोट, थर्ड नोट असं ते त्यांचा हिशोब असतो. म्हणजे त्या हिशोबाने ते ऑब्लिगेटो चालू करायला लागतं, म्हणजे सुचवून ते वाजवायला लागतं. पण गाण्याला सांगितलं ना तुम्हाला, जे कॉर्ड्स आपण वाजवतो त्याला नियम नाही. तसं ते सौंदर्य कसं वाढवता यायला पाहिजे गाण्याचा, तसं ते ऑब्लिगेटो मागे वाजवतात. म्हणजे मेन गाणं चालू आहे
पण मागच्या साईडला वेगळंच म्युझिक चालू आहे. तर पोळे साहेब, आपण मुलाखत आपण चालूच असणार आहे, आपल्या या गप्पाच्या चालू असणार आहे, पण या दरम्यान आपल्या रसिकांना तुमच्या कंपोजिंग मधलं एखादी छान अशी धून जी तुम्हाला खूप आवडते ती आम्हाला आता एक ऐकवान. एक प्रश्न असा विचारायचा आहे आपल्याला की आपल्या या सगळ्या शो मध्ये किंवा आपल्या कार्यक्रमांच्या दरम्यान आपल्या घराकडे थोडं दुर्लक्ष होतं असं वाटतं का आपल्याला कधीतरी? दुर्लक्ष तुम्हाला सांगू खरं आता दुर्लक्ष असं बऱ्याचदा होतं. कधी कधी काय आपण ज्याला एखादा टाइम देतो शोला येतो तो आपल्यावरती निर्भर असतो की हा येणार आणि वाजून जाणार शो, आणि आपण मग त्यावेळेला नाही गेलो बरोबर तर मग शोचा बट्ट्या वळवू शकतो किंवा काही असंही, म्हणजे तो रागावू शकतो किंवा काही होऊ शकतं असं. पण त्यासाठी मग घराकडे थोडं लक्ष कमी होतंच आणि कमी झालं पण. हा आमचा देवेश जन्माला आला तेव्हा मी जागेवर नव्हतो. अरे बापरे, बघा अशी परिस्थिती झाली होती तेव्हा. तुम्हाला एक गोष्ट सांगतो की मी त्या काळामध्ये साधारण देवेशचा जन्म 2003चा आहे, म्हणजे माझ्या मुलाचा. मी 91-92 पासून वाजवायला सुरू केलं. पण मला एवढे शो असायचे की देवेश साधारण 2003चा जन्म म्हणजे 4-5 मध्ये का 6 मध्ये त्याला समजायचं थोडंसं की बाबा नाही. त्याने मला असा एक दिवशी आईला प्रश्न विचारला होता की बाबा फक्त संडेलाच येतात का घरी? क्या बात आहे. म्हणजे मी शो करून रात्री यायचं तेव्हा तो झोपलेला असायचा आणि सकाळी तो झोपलेला असायचा तेव्हा मी ऑफिसला निघून जायचो.
अगदी तर त्याला भेटायचं तेव्हा संडेला. त्या काळी एवढे मी शो केलेत त्या म्हणजे त्या काळामध्ये भरपूर शोचे. आता लॉकडाऊन नंतर खूपच कमी झाले, अगदी. पण हो त्या काळात भरपूर शो असायचे आणि हो. परत ऑफिस पण असायचं नाही, या सकाळपासून. या प्रश्नाला थोडा एक जोड देतो मध्ये, की हे सगळं करत असताना आमच्या विद्याताई, म्हणजे आपल्या धर्मपत्नी, की आमच्या सर्व संगीत दर्शनच्या, आम्ही त्यांना आपण म्हणतो की विद्याताई, हे आपल्या पत्नी आहेत, तर यांचंही आपल्याला कशी मदत होते, किंवा तक्रारीचा सूर असतो की मदतीचा सूर असतो एक पत्नी म्हणून? नाही, कधी कधी काय होतं, एकदम अर्जन्सी असेल तर थोडं तक्रार असते. पण क्या बात पण आहे. तिने एवढे वर्ष मी नसताना घर सांभाळलं, देवेशला पण सांभाळलं आणि घरातले जे प्रॉब्लेम असतील ते तिने स्वतः फेस केले. स्वतः केलेले आहेत, मी नसताना पण. अच्छा. हा. पण एकदम कधी कधी माझ्याशिवाय काम होत नाही शकत हो, ते, त्या कामासाठी मग मला ते करायलाच लागायचं, म्हणजे असं करायला व्हायचं. लागतं. हो हो. पण इतर गोष्टी मी पण लक्ष नाही द्यायचं. हो, शोला चला, पळतो 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 ते तू काय बघून की मी चाललो आपला असं. असं बरं. परत अगदी. तू काय ते तर बघून जर घे, मी चाललो आपला, तू चाललं काय, मला आपलं. कार्यक्रमाला जायचंय. तू बघू की काय करायचं हा, ते. बरं, असं एक अंध व्यक्ती म्हणून आपल्याला असं कधी अडचणी आल्यात का हो, एखाद्या शो मध्ये, किंवा आपल्याला जायचं होतं पण आपल्याला नाही जाता आलंय, किंवा अंध व्यक्ती म्हणून कधीतरी आपल्याला टाळण्यात आलेलं आहे, असं कधी झालंय का? कधी असं झालंय का? मोस्टली असं मी करून नाही दिलं, कारण का हम्म. काय होतं, एक तर आपण सायटेड ग्रुपमध्ये वाजवतो, हो हो. त्यात आपण पडलो ब्लाइंड, अगदी. आणि आपण समोरच्याला टाइम नाही दिला तर मग तो आपलं काय, सायटेड लोक लाईनीच उभे आहेत हो माझ्या मागे. अगदी अगदी तेच म्हटलं मी. हा, 100 जण मागेच उभे आहेत की रवी कधी जातो आणि मी कधी वाजवतो. असं असं आहे ना प्रत्येकाचं. तर आपण टाइम आपण पाळला, जास्तीत जास्त द्यायचं नाही. मॅक्झिमम पाळलेला, असं झालेलं आहे एक दोनदा. पण हम्म, तेव्हा माझ्यावर दुसरा एक मुलगा होता हम्म. वाजवणारा, त्यांनी सांभाळलेलं आहे अशा गोष्टी. म्हणजे त्या बरोबर. शो मध्ये आम्ही दोन जण होतो कीबोर्डिस्ट. अच्छा अच्छा. तुम्हाला तर सत्यजित प्रभू तर माहिती असेल ना. हो हो हो. सत्यजित प्रभू आणि मी, हम्म, अमरोक वगैरे, आम्ही एका ग्रुपमध्ये अशोक हांडेंकडे वाजवत होतो. 12 वर्ष आम्ही एकत्र, महेश कानोकर, सत्यजित प्रभू, अमरोक वगैरे आम्ही, ज्ञानेश देव. आणि ज्ञानेश देव म्हणजे यशवंत देवांच्या भावाचा मुलगा. हो हो. ते वगैरे आम्ही एका शो मध्ये वाजवतो, अजूनही वाजवतो. बरेच वाजवले काय? हा, त्यांच्यावर मी खूप शो केले तर आता, म्हणजे अशोक हांडेंचे शो सगळे. अशोक अण्णांचे सगळे शो केले. असं. आणि बरं, या सर्व कार्यक्रमांमधून आपल्याला आपलं जे क्षेत्र आहे बँकर म्हणून, ती तारेवरची कसरत सांभाळताना काही अडचणी येत असतील, तर आपण कसं त्या आहे, कशा करतात? तुम्हाला सांगू, शो मध्ये वाजवणं म्हणजे, तुम्हाला एक म्हणजे कार्यक्रमात वाजवणं म्हणजे तुम्हाला खूप अलर्टनेस पाहिजे, की आपल्याला त्यावेळेला ते वाजवलंच गेलं पाहिजे. बरोबर. आणि म्हणजे आता मी पूर्वी जेव्हा वाजवायला सुरुवात केली, की हम्म. म्हणजे साधारण 92 मध्ये वाजवायला सुरुवात केली, तर तेव्हा असं मी ठरवलं की, आणि त्या काळात ब्लाइंड म्हणून मी एकटाच होतो वाजवणारा मुंबईत मध्ये. अच्छा. पण असं ठरवलं की नाही, आपण एवढी प्रॅक्टिस करायची की आपण चुकायचंच नाही. चुकायचंच नाही. अगदी. आणि एवढं प्रॅक्टिस, आणि गंमत पुढे कशी माहितीये का, सायटेड लोक समोर नोटेशन घेऊन वाजवतात, वाजवतो आपण, नोटिफिकेशन बघत नाही. आपण स्क्रिप्ट घेऊन वाजवतात, म्हणजे आता ह्याच्या शब्दानंतर हे गाणं वाजवायचं, पटापट वाजवायचं, म्हणजे असं हे करून. हो, बरं, त्यांचं थोडं डोळ्याच्या नजरेने सगळं चालू असतं. बरोबर. बरं, ते एवढ्या सगळ्या लोकांना कमांड करायची, आणि मग त्यासाठी मग आपण स्वतः आपला कॉन्फिडन्स पाहिजे वाजवायला. बरोबर बरोबर. तर मग नाही, याच्यासाठी एक उदाहरण आहे. रवींद्र जैन आपले संगीतकार होते, की ते अंदाजून सुद्धा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आहे. आणि यामध्ये मी तुला त्याच प्रश्नावर येतो आहे, की एखादं आपण बॅकग्राऊंड म्युझिक देताना इतर आपले जे कंपनिस्ट असतात, जसं सायटेड लोकांचं आपण सांगितलं की डोळ्यांवर काम चालतं, तर अशा वेळी तुम्ही कसं निभावून देता ती गोष्ट? अशा वेळेला काय, अशा वेळेला तुम्ही कशी गोष्ट निभावून देता? किंवा एखादा तबल्यावाला असेल, तबल्यावाल्याचा ठेका चुकतो आहे, किंवा माईक सेटिंग बिघडली आहे, तर शो मध्ये तर काही आपण बोलू शकत नाही. अशा वेळी सायटेड लोक डोळ्यांनी कामं करतात. तर मग अशी वेळ जर तुमच्यावर आहे, तर तुम्ही नेमकं काय करता त्यावेळेला? कसं करतात?
नाही तर स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग करताना तो नाही, साऊंड स्टुडिओमध्ये नाही, शो लाईव्ह मध्ये कार्यक्रमात. शो लाईव्ह मध्ये हा. शो मध्ये आपलं काम आपण करायचं. ते साऊंडवाला अगदी साऊंडचं काम करायचं. आपण तिकडे लक्षात दिलं की मग आपलं काम राहतं ना हो. अगदी अगदी आपण बाकीच्या गोष्टीला तो तबलजीलाच आता एवढे मास्टर लोक वाजवणार आहेत, त्यांना त्यांचं माईक हल्ला काय हल्ला ते त्यांना समजतं. आपल्याला ते काय सांगायची गरज लागत नाही. बरोबर फक्त आपण आपल्या त्या टायमात वाजवणं आणि तिकडे लक्ष देणं जास्त महत्वाचं आहे. आपणच जर गडबडलो मग म्हणणार. आणि मेजर पार्ट असा आहे की आपण चुकलो की लोक काय म्हणणार, जाऊ दे ब्लाइंड आहे बिचारा चुकला असं म्हणणार. हो हो, हो. सायटेड चुकला तर काय झालं रे असं असं म्हणजे त्यांचा म्हणजे एक View असं change होतो. हे असतो, बघण्याचा दृष्टिकोन असतो बरोबर असं. म्हणून मग त्या गोष्टीला मी मोस्टली टाळायचा प्रयत्न करतो की ब्लाइंड आहे म्हणून चुकला असं नको म्हणायला. नाही, बरोबर असं आपण समोरच्या कसं आहे, त्याचा एखादा माईक काय हे झालं ते झालं, त्याला आपण काय नाही करू शकत. बरोबर. मी तर तर कोणी पूर्वीचं संगीत आणि आजचं संगीत आपण कसं बघता की आजचं संगीत हे कुठे चाललंय, किंवा पूर्वीची गाणी असली मिनिंगफुल असायची आणि प्रत्येक गाण्याला पीस असा पाठ असायचा सगळ्या, की ज्याला गाणं कळत नाही, ज्याला संगीताचं क ढ माहित नाही, तो सुद्धा गाण्याचे कॉर्ड किंवा गाण्याचे जे बॅकग्राऊंड म्युझिक आहे थेट म्हणजे शब्दपाठ म्हणायचा. पण आताच्या गाण्यांमध्ये ती मजा नाही. आपलं काय मत आहे याबाबत? नाही, कसं जग बदललं, म्युझिक बदललं. अगदी त्यामुळे ते आता पूर्वी हाताने लिहित होते, आता कॉम्प्युटर टाईप करतात. तसं आता म्युझिक बरोबर. पण बदललं आहे. बरोबर. आताच्या जनरेशनला आताचं म्युझिक आवडतं. अजून बरोबर. पुढच्या जनरेशनला पुढचं म्युझिक आवडेल. आवडेल. आव- अगदी. त्या काळच्या 40-50च्या वेळेला जे म्युझिक होतं ते लाईव्ह म्युझिक वाजवायचे. प्रश्न असा होता की सगळे मिळून एकत्र वाजवणं आणि एकेकाने येऊन गाऊन जाणं, वाजवून जाणं, त्याच्यामध्ये एक्सप्रेशनची कमतरता असते. अगदी अगदी बरोबर. म्हणजे आता मी आणि कोणीतरी वाजवतोय, तो माझ्या वाजवण्यामध्ये इन्व्हॉल्व होतो, मी त्याच्या वाजवण्यामध्ये इन्व्हॉल्व होतो. असे 50-60 जण बसून पूर्वी एकत्र वाजवत होते. त्यामुळे सगळ्यांच्यामध्ये इन्व्हॉल्व होते आणि बरोबर. सगळ्यांचं म्हणजे मनाने ते लोक त्या म्युझिकमध्ये असून सुद्धा एकमेकांच्या मनाने जुळलेले होते. अगदी त्यामुळे attachment भावना होती. सगळी त्यामध्ये उतरत होती. बरोबर आहे. आता कसं आहे, प्रत्येक ट्रॅक्स आले, सगळे 100 ट्रॅक आहे, प्रत्येक ट्रॅक व्हॉल्यूमवाला येतो वाजून जातो, हे गिटारवाला येतो वाजून जातो, कोणाला भेट नाही, कोणाचं कोणी वाजवलेलं माहिती नाही, काय नाही माहित माहिती. नाही. इव्हन गाणं पण माहित नसतं, जे लिहिलेलं आहे तेवढं वाजवा आणि निघून जा. म्हणजे त्याच्यामध्ये अगदी काय भावना येणार सांगा बरं? नाही, व्यावहारिकता झाली सगळी व्यावहारिकता झाली, सगळं व्यावहारिकता प्रोफेशनल झाली. झालेलं आहे सगळा. पूर्वी कला म्हणून बघत होते लोक, आता पैसा व्यवसाय म्हणून म्हणून बघतात, व्यवसाय म्हणून बघतात. असा अगदी. प्रकार झालेला आहे. पण आता कसं आहे, जनरेशन गॅप प्रमाणे आता नवीन गाणी पण आताच्या लोकांना आवडतात. आवडतात. हा, असं आहे ना. आणि त्याशिवाय एवढे कमवतात काय पिक्चरवाले, असं आहे ना. बरं, या क्षेत्रात जी नवीन पिढी येऊ इच्छिते, समजा आपल्या विशेषतः आपल्या अंध व्यक्तींसाठी हा प्रश्न विचारतो आहे, तर त्यांनी कसं यावं, म्हणजे काय करायला पाहिजे या म्हणजे बॅकग्राऊंड म्युझिक क्षेत्रात किंवा कंपोजिंगच्या क्षेत्रात जायचं असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे? पहिलं कसं आहे माहिती आहे, लोकांनी पहिलं म्युझिक ऐकायला पाहिजे. अगदी बरोबर. की आपण समोरच्यानी काय वाजवलं, कसं वाजवलं. आता इन्स्ट्रुमेंट वाजवायचं म्हटल्यानंतर कंपोज करायचं म्हणजे कसं आहे, आज तुम्हाला फ्लूट घेतली तर फ्लूटची रेंज काय आहे, सानी धप, पच्या खाली वाजणार नाही. बरोबर. वरती पच, साच्या वरती, म्हणजे ते मॅन्डोलिनचं रेंज काय, गिटारची रेंज काय, सताची रेंज काय. आता आपण पेटी वाजवतो, सानी धप, पच्या खाली किती वेळ वाजवतो आपण, नाही वाजवत ना. नाही वाजवत. अगदी वरती गच मच्या वरती आपण जास्त वाजवत नाही, म्हणजे ती रेंज बरोबर. ठरलेली आहे. ऍक्च्युली कंपोज करताना इन्स्ट्रुमेंटची रेंज. माझ्याकडे एक मुलगा यायचा होता पूर्वी, तो मला म्हणाला कंपोज. म्हटलं तू कंपोज करण्या अगोदर पूर्वी प्रत्येक इन्स्ट्रुमेंट काय वाजवते, कसं वाजवते, त्याची स्टाईल काय आहे, स्वतःची स्टाईल कशी आहे, फ्लूटची स्टाईल कशी आहे, ही स्टाईल पहिले शिकून घे. म्हणजे तुला समजेल की आपल्याला त्यावेळेला कुठचं इन्स्ट्रुमेंट वापरायला पाहिजे. अगदी हे महत्वाचं सांगितलं तुम्ही. म्हणजे तू कंपोज करताना काय तू स्वतःच्या जागी काय तू मॅन्डोलिन वाजवलीस तर एक वेळ चालू शकतं, पण ती तुला जी
भावना आहे त्याच्यामध्ये स्वतःची भावना, ती स्वतःची भावना तुला मॅन्डलमध्ये नाही मिळणार. नाही मिळणार, खरी गोष्ट आहे. किंवा तू अजून रबाब वाजवता, रबाबची तुला त्यात भावना नाही मिळणार. ते रबाबच्याकडे ज्या पद्धतीला ज्या वाजवलं पाहिजे ते पहिलं शिकून घ्यायला पाहिजे. म्हणजे तुला भावना त्या कशा यायला पाहिजे त्यातून ते शिकायला पाहिजे. जिकडे हार्मोनियम वाजवणं आहे तिकडे तू व्हायोलिन वाजवून नाही चालणार. नाही, अगदी खरी म्हणजे गोष्ट एक आहे. प्रकारे असं म्हणजे तू पहिले म्हणजे असं पहिलं लोकांनी इन्स्ट्रुमेंटचं सॅक्सोफोनच्या ऐवजी क्लॅरिनेट वाजवून नाही चालणार. नाही चालणार. आणि ते कळतं म्हणजे अगदी हा, अगदी प्रत्येकाची रेंज वेगळी आहे, प्रत्येकाचा व्हॉइस वेगळा आहे, प्रत्येकाचं वाजवण्याची पद्धत वेगळी आहे. फ्लूट वाजवताना आपण कधी श्वास घेतो, हो, त्याचा मग आवाज आहे नको. श्वास घेताना आपण थांबतो. मग तू ऑर्गन वाजवताना तिकडे तेवढ्या पुरता थांबला पाहिजे किंवा कसंही करताना तेवढा पुरता तो इफेक्ट यायला पाहिजे, बरोबर है ना. त्या सगळ्या गोष्टी म्हटलं त्याला शिकून घे. म्हणजे बरोबर मग त्यांनी बरोबर. ते केलं समजा काही असेल ते. अच्छा पण अच्छा. असं म्हणजे मला असं प्रत्येकाला कंपोजिंग करणं म्हणजे तसं सोपं पण आहे आणि सोपं सोपं पण नाहीये. सोपं पण नाही, ते खरी गोष्ट आहे, असं खरी आहे. गोष्ट आहे. म्हणजे तुमच्या भावना उतरवायच्या असेल तर तुम्हाला पहिले इन्स्ट्रुमेंट शिकायला पाहिजे. काय इन्स्ट्रुमेंट बरोबर. कुठचं वापरायचं. असं आहे ना आता की एखादं गाणं जन्माला येतं, तर जन्माला येण्यापूर्वी ते गाणं लिहिलं जातं. आणि बरेचदा असं होतं, यशवंत देव असं सांगायचे एका मुलाखतीत की आधी म्हणजे गाण्याची चाल आणि नंतर शब्द निर्माण झाले आणि नंतर ते गाणं तयार झालं. तर अशा वेळी आपण समजा एखादं गाणं तुम्हाला असं कंपोजिंग आलं की चाल तुमची तयार आहे आणि नंतर शब्द मिळाले, तर ते शब्द अगदी चपखल बसले. तर असं काही झालंय का तुमच्यासोबत, किंवा अशा काही हो, अडचणी आल्या? झालं ना. मी मध्यंतरी मला म्हणजे अशीच चाल दिली, बाबा असं ही चालायची गाणी बनव. मग मी अच्छा. त्याला त्या चालीप्रमाणे दिलं. पण गडबड काही नंतर झाली. अरे बाबा, ते गाण्याचं म्युझिक असं नाही, शब्द असे आहेत. अच्छा. मग मी म्हटलं, मग तुला शब्द सांगायला नको का काहीतरी. म्हणजे आता तू जे चाल लावली आहेस ती वेगळ्या पद्धतीची लावली, मी त्याचा विचार करून म्युझिक लावलं. नाही, पण ते शब्द वेगळे आहेत, ते तसं म्युझिक चालणार नाही. मग म्हटलं शब्द दे अगोदर मला. काय ती भावना दे ना त्याच्यामध्ये. म्युझिकमध्ये पण भावना आहे, पण शब्दाची जोड पण आहे ना त्याच्याबरोबर. नाही, बरोबर आहे. तर या ठिकाणी आपण जेव्हा कंपोजिंग करतात, तर जसं आपण म्हणलं की शब्द असल्याशिवाय आपण ते त्यात आपले जान त्यात आपण म्हणजे भावना ओतू शकत नाही. तर तिथे रसिकता आपण जोपतो की गाण्याचा रस कसा आहे किंवा भाव काय आहे त्या गाण्यातला हे कळतं, आणि तो रस निर्माण करण्यासाठी आपण तसा राग निर्माण करतो. जर का एखाद्या गाण्यामध्ये दुःखाची भावना असेल तर तुम्हाला तो करुण रसवालाच राग निवडायला पाहिजे. हो, तर हो, अगदी एक्झॅक्टली तुम्हाला असंच म्हणायचंय. अगदी. हो. म्हणजे शेवटी म्युझिक हे तुमचं भावना आणि त्याच्यामध्ये तुमची मनाची काय परिस्थिती सगळी त्यातून निर्माण व्हायला पाहिजे. अगदी अगदी. असं म्हणजे ते असं कसं आहे की म्युझिक कोळीगीत म्हटलं तर मग ढाकून ते धिंका तिकडे ते तो रिदम वाजला तर ते कोळीगीत वाटणार ना. बरोबर. भांगडा म्हणलं धाग्यानाट्य ते वाजलं तर तुम्हाला भांगडा वाटणार. मग त्याच्यामुळे तुम्ही वेस्टर्न जरी वाजवलं तरी तो भांगडाच होतो. बरोबर. तर अरेंजिंग म्युझिक आणि बॅकग्राऊंड म्युझिक याच्यामध्ये आपण कसं लोक समजून द्यायला, त्यात काय फरक आहे? अरेंजिंग म्युझिक म्हणजे बॅकग्राऊंड म्युझिक पण अरेंजच करतात ना शेवटी. हो. त्याला काय वेगळं नाही, जसं फक्त जसं आपण बॅकग्राऊंड म्हणतो की म्युझिकला. लक्ष्मीकांत प्यारलालचे कल्याणजी आनंदजी हे हेमंत कुमारचे असिस्टंट होते, तर ते बॅकग्राऊंड म्युझिक द्यायची. तर हा नेमका प्रकार काय? म्युझिक डायरेक्टर म्हणजे मेन म्युझिक डायरेक्टर आपण म्हणतो, पण हो हो, त्याच्यापेक्षाही मोठा अरेंजरच असतो. अगदी अगदी. तर कारण आपण म्युझिक म्हणतो की डायरेक्टर नागिनची हा बीन जी आहे गाणे ती कल्याणजी आनंदजींनी वाजवली आहे, पण नाव हेमंत कुमारचं झालेलं आहे. काय काय नागिनची जी बीन आहे हम्म. ती कल्याणजी आनंदजींनी वाजवली आहे, पण नाव हो. हेमंत कुमारचं आहे. तर हा खूप मोठा ड्रॉबॅक आहे, नाही हा, वाटत तर? ड्रॉबॅक आहे. मग तेच तर मी तुम्हाला म्हणतो की संगीतकार फक्त चाली लावून देतो अगदी आणि त्याला सजवायचं काम अरेंजर करत असतो. बरोबर. ते म्युझिक म्हणजे पार्ट कोणते पाहिजे, काय पाहिजे, ते एक मोठं काम आहे ऍक्च्युली. बरोबर. अरेंजरचं नाव कमी असतं, संगीतकारांचं नाव मोठं असतं. ते आता हे प्रथा आपल्याकडे चालू झालेली आहे. पूर्वी रेकॉर्डमध्ये गायकांचं नाव नसतं. गायकांचं नव्हतं नाव.
अगदी पण अगदी. ते हो, लता मंगेशकरनी त्याच्यामध्ये त्यांनी ते सुरुवात केली की नाही गायकांचं पण नाव पाहिजे, मग तेव्हापासून ते गायकांचं पण नाव यायला लागलं. बरोबर असं आहे. होतं ह्या गोष्टीमध्ये थोडंसं अरेंजर्स लोकांनी थोडंसं करायला पाहिजे ना गडबड, तर करायला त्या पाहिजे लोकांनी काहीतरी. काहीच हो, नाही केली. त्या लोकांनी ते कामच करत बसले त्यांच्या मागे आणि अजूनही तेच करतात आहे. अजूनही तेच चाललंय ते, हा बरोबर आहे. तेच आहे. संगीतकार हं. संगीतकार फक्त चाली लावून देतो आणि अप्रूव्ह करतो, हा बरोबर आहे, बरोबर, हे मस्त मस्त असं वगैरे. तर त्याच्यामध्ये काही याबाबत संगीतकार आहेत की स्वतःच अरेंजिंग करतात, असं सगळं अगदी स्वतःच करतात, असं अ, सगळेच लोक नाही. याबाबत आपल्याला एक मेंडोलिन वादक सज्जाद हुसेन यांचं नाव आठवतं मला, हो. की ते स्वतः अरेंजिंग पण करायचे आणि स्वतः म्युझिक म्हणजे कोणाची मदत घ्यायची नाही. तर त्यांना ह्या गोष्टीची जाणीव होती कुठेतरी, त्याच्यावर या खूप अन्याय झाला असं म्हटलं जातं की बरेच संगीतकारांनी त्यांना वन वापरून घेतलं आणि त्यांचे म्हणजे त्यांचा स्वभाव पण थोडा चिडखोर होता. पण तरी सुद्धा या गोष्टींना त्यांनी कुठेतरी फाटा देण्याचा प्रयत्न केला मात्र नक्की. हम्म. तर पोळे साहेब, आता एक एक प्रश्न, शेवटचा प्रश्न विचारतो आपल्याला, की आम्ही जो सगळ्यांना विचारत असतो, की आज रवी रवी पोळे आम्हाला पार्श्वसंगीतकार किंवा कंपोजर म्हणून आम्हाला माहित आहे. पण पुन्हा एकदा जर जन्म मिळाला तर आपल्याला बँकर म्हणून, कंपोजर म्हणून जास्त आवडेल. नाही, कसं आहे, हं. आता आता बघा, म्युझिकची पिढी अगोदर वेगळी होती, आता वेगळी आहे. पुढे काय असेल म्युझिकमध्ये, आता सगळे ए आय टेक्नॉलॉजी आलेली आहे. हो, त्याच्यामध्ये ए आय टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हाला काय करायचं, त्यामध्ये फक्त पीसेस शोधून काढायचे, गाण्याला पेस्ट करायचे की ते गाणं तयार होतं. त्यात नक्की. कोणीही करू शकतं. आता याच्या बरोबर. पुढच्या जन्मामध्ये ते काय असेल, काय सांगू शकतो आपण. नाही, एक त्यामुळे अशी असंच सुद्धा भीती व्यक्त करून केली जाते. म्हणजे नाही, आता पण असंच म्हणू शकतो की जेव्हा देवाने पुढचा जन्म दिला तर जरा चांगला सुखी द्यावा, हीच हे आहे. कारण आता अगदी. म्युझिकमध्ये आता पुढे मी म्हणेन की मी बाबा पुढे अरेंजर किंवा किंवा एक ऑर्गन प्लेयर म्हणून जन्माला यावं. पण त्या काळात ते आता आता ह्याला काही तोड नाही की म्युझिक पुढे किती जाईल आणि काय. अगदी अगदी आता अगदी. आम्ही सुद्धा काय काय बघतो कुठेतरी याचं रेडीमेड तयार झालेलं म्हणजे वाजवलेले पीसेस मिळतात आम्हाला. हो. ते कधी-कधी आम्ही गाण्यात चिटकवतो. आता पुढे मागे काय होईल? नाही, आता मध्ये एक व्हिडिओ ऐकण्यात आला युट्यूबवर, हं. की AI टेक्नॉलॉजीच्या मदतीने कदाचित लता मंगेशकरच्या आवाजात आणखी सुद्धा गाणी निर्माण होतील. म्हणजे आता लता आलेत ना मंगेशकर 2-3 गाणी रफीच्या, 3-4 गाण्यांनी कोणतेतरी मी ऐकलं त्यादिवशी. रफीच्या आवाजात त्यांनी गायलंय. म्हणजे कसं आहे, ते रफीच्या आवाजाचा सॅम्पल घेतात. हो, हो. सॅम्पल घेतात. तो एआय टेक्नॉलॉजीमध्ये म्हणजे तुम्ही कुठच्याही आवाजात गा. अगदी अगदी. तो रफीचा व्हॉइस, फक्त रफीची स्टाईल तुम्हाला गाता आली पाहिजे. गाता आली पाहिजे. अगदी. सो हो. सेम रफी तो फील येईल आपल्याला येईल. वाटतो म्हणजे. हो, हो. इव्हन आता कॉम्प्युटरमध्ये आम्ही सुद्धा व्हायोलिन वाजायचं म्हटलं तरी ते रेडी टोन आहेत तिकडे. फक्त बटणं दाबायची की तो व्हायोलिन वाजतो. वाहिनी मस्त. हां, अगदी. असं म्हणजे आता पुढे मागे त्या एआय टेक्नॉलॉजीमुळे काय होईल? त्यामुळे काही मी सांगू आता शकत म्हटलं नाही. की ना बाबा मला पुढच्या जन्म पण म्युझिकमध्ये जायचं. तर काय त्याचा काय उपयोग नाही. हे उपयोग तर आनंदाचं कामच कदाचित राहणार नाही किंवा राहील किंवा नाही. भविष्य आपण काय वाढून ठेवलं आपल्याला काहीच माहित नाही. ते अगदी. काय सांगू शकत नाही. एवढंच सांगू शकतो ते पुढचा जन्म देवाने दिला तर सुखी चुकीचं. सुखी द्यावा. क्या बात आहे. तर खूप मजा आली आपल्याशी बोलून आणि असं वाटतंय की गप्पा संपूच नाही. पण एक तरी पण मी म्हटलं मगाशी, पण तरी एक प्रश्न माझ्या मनात आहेच, की भविष्यासाठी आपण काय कराल, की या क्षेत्रात जास्तीत जास्त लोकांनी यावं म्हणून आपण काही प्रयत्न करत आहात का? नाही, मी तसा काही प्रयत्न करत नाही. पण माझ्याकडे कोणी आला तर त्याला मी शिकवायचा प्रयत्न करतो. माझ्याकडे तुम्हाला एक घटना सांगतो, की माझ्याकडे हम्म. ओंकार गोखले नावाचा एक मुलगा होता. हो, हो. म्हणजे मी शोनं रात्री 12-12:30 यायचो. हम्म. मी रिक्षा करायचा स्टेशननं घरी जाईपर्यंत त्याचं मध्ये घर असायचं. अच्छा. हो. रात्री मी त्याला आलो रे बाबा, तो रात्री 12 वाजता माझ्या रिक्षात बसायचा आणि घरी यायचा. 12:30 वाजता पण घरी यायचा. आणि कीबोर्ड माझ्याकडे कसा कीबोर्ड स्टँडवरच होता. फक्त ऑन करून तो वाजवायचा. मी त्याला शिकवायचो. अच्छा. तो रात्री 12-12:30 ला पण येऊन माझ्याकडे शिकत होता. अरे बापरे. म्हणजे एवढी आवड होती त्याला.
आणि आज तो म्हणजे माझ्याकडे शिकून तो आज टीव्हीचे बॅकग्राऊंड वाजवतो, ऑर्केस्ट्रा वाजवतो, स्वतः कंपोजिंग करतो. क्या आज बात. तो सगळीकडे कुठे गेला तरी माझं नाव सांगतो. असं कोणी असेल तर मग त्याला आपण शिकवू शकतो. मारून मुटकून शिकवण्यात मला मजा नाही वाटत. का मी नाही, माझ्या देखील. रक्ताने मी काय असं हे नाही, गुरु म्हणतो ना आपण कसा, हो, हो, हो. शिक्षक हो, शिक्षक असा मी नाही, पण मी असं कोणी आला अडचण तर सांगू शकतो. असं माझ्याकडे 2-3 आता ललित नावाचा एक मुलगा होता, तो पण आज खूप छान वाजवतो. म्हणजे मला फॉलो करून तो वाजवतो. अरे त्याने वा. माझ्यावर नेहमी शोला यायचा, पण तो आज वाजवतो. पण असं कोणी असेल तर मी नक्की शिकवा. सांगू शकतो. पण असं मारून मुटकून मला असं म्हणजे शिक्षक नाही आहे मी. नाही, बरोबर सर, खूप खूप मारून मुटकून धन्यवाद. कोणाला आपण शिकवणं हे मला नाही संगीत जमत. अगदी अगदी. तर आपण खूप आम्हाला वेळ दिलात आणि कंपोजिंग नेमकं काय असतं की त्यासाठी काय काय आपल्याला करावं लागतं, काय काय गोष्टीतून जावं लागतं, किंवा त्यासाठी कोणत्या आपल्याला पेरणी करावी लागते, तर या सगळ्या गोष्टी आज आपण आपल्याकडून कळल्या. अगदी जवळून जाणून घेतात. आपण रवी पोळी नेहमी ऐकतो संगीत दर्शन, पण या निमित्तानं स्वर आले जुळून या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपल्याला खरे रवी पोळी मिळाले असं म्हणूया. आणि संगीत दर्शनच्या माध्यमातून आजचा हा कार्यक्रम एक उदाहरण आहे, पण भविष्यातही आपल्याला पोळे साहेबांचे बरेच कंपोजिशन ऐकायचे आहे. तरी सुद्धा आजच्या पुरतं मी आपली रजा घेतो. पण त्याआधी दर्शन परिवाराच्या वतीने सर आपल्याला खूप खूप धन्यवाद की आपण दर्शन परिवारासाठी वेळ दिलात. तर खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद. नमस्कार. 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 स्वर आले जुळूनी